नमस्कार. आत्तापर्यंत आपण कर्म म्हणजे नेमकं काय, एक्झॅक्टली काय हे बघितलं, की कर्म म्हणजे फक्त आपण करत असलेली कृती नसते, तर आपल्या डोक्यात आलेले विचार, आपलं इंटेन्शन आणि मग त्यामधून घडलेली कृती या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे कर्म असतं. नंतर आपण कर्माचे प्रकार बघितले, की संचित कर्म म्हणजे काय असतं, प्रारब्ध कर्म म्हणजे काय असतं, आगामी कर्म म्हणजे काय असतं. कर्माच्या या प्रकारांचं सब डिव्हिजन्स आपण बघितले, की दृढ कर्म म्हणजे काय, अदृढ कर्म म्हणजे काय, हे बघितलं आणि नंतर आपण कर्माचे काही अलिखित नियम मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आज आपण काही कर्माच्या बाबतीत असलेले गैरसमज दूर करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूयात. आपला सगळ्यात मोठा गैरसमज हा आहे, की आपण कर्माला एक प्रकारची शिक्षा समजतो. आपल्या आयुष्यात काहीही घटना घडली ना, की मग आपण लगेच म्हणतो, की "अरे, हे माझ्या कर्माचं फळ मला मिळालंय." किंवा माझं नशीबच खराब आहे म्हणून अशी घटना घडली आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो, की म्हणजेच आपल्याला सांगण्यात आलेलं असतं, की देव सगळं पाहतोय. आपण जे काही चांगलं वाईट कर्म करतोय त्याची नोंद देव ठेवतो आणि त्यानुसार आपल्याला त्याची शिक्षा देतो. परंतु अध्यात्माच्या दृष्टीने आणि कर्मसिद्धांताच्या दृष्टीने कर्म म्हणजे ही कुठलीही शिक्षा देण्याची यंत्रणा नाहीये. तर ती आपल्याच सबकॉन्शियस माइंडमध्ये साठलेली स्मृती असते, आठवण असते. सोप्या भाषेत आपण त्याला आपल्या आत्म्याची नोंदवही असं म्हणू शकतो. आपण जे विचार करतो, जे निर्णय घेतो, जे डिसिजन्स घेतो, ज्या कृती करतो, जे इमोशन्स आपण जगतो, त्या प्रत्येकाची सूक्ष्म छाप आपल्या सबकॉन्शियस माइंडवर पडते. हीच साठवण पुढे संस्कार बनते आणि हेच संस्कार मग पुढे आपला स्वभाव, आपल्या आवडीनिवडी आणि आपल्या आयुष्यातील पॅटर्न्स तयार करत असतात. ह्या आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना म्हणजे देवाने दिलेली कुठल्याही प्रकारची शिक्षा नसते, तर ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, आपल्या सबकॉन्शियस माइंडच्या स्टोरेजमध्ये साठलेल्या स्मृती पुन्हा पुन्हा जाग्या होत असतात. योग्य काळ आला की परिस्थितीच्या रूपाने या स्मृती आपल्यासमोर पुन्हा येऊन उभ्या राहतात. कर्म हे शिक्षा देण्यासाठी नसते, तर आपल्याला परिस्थितीतून शिकण्यासाठी असते. थोडक्यात अनुभवातून शिकण्यासाठी निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे कर्म. याचा एक अगदी साधा आणि सिंपल नियम आहे. काय तर जे पेराल ते उगवते. कर्म म्हणजे तुम्हीच केलेल्या कामाचा फीडबॅक आहे. तुमच्या आत्म्याचा आरसा आहे. कर्म कधीही शिक्षा देत नाही, तर तुम्हाला तुमच्या जबाबदारीची आठवण करून देत असतो. संत ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले, की "आपुली केली आपण भोगावी, दुसऱ्यासी दोष न द्यावा." आपल्या आयुष्यात येणाऱ्या दुःखांसाठी आपण स्वतःच जबाबदार आहे. ही एकदा कर्माची समज आली ना, की मग कर्माचे चक्र हळूहळू ब्रेक व्हायला सुरुवात होते. त्यासाठी स्वतःच्या अंतर्मनात डोकावणे अतिशय आवश्यक असतं. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकार असते. कर्म करण्याचा संपूर्ण अधिकार मानवाला आहे आणि आपल्या फ्री विलनी आपण आपलं कर्म बदलू शकतो. आपलं कर्म बदललं की आपली डेस्टिनी सुद्धा बदलते. आपल्या जीवनात आपल्याला सुधारण्याची संधी नेहमीच असते. त्याला काळ वेळेचं अजिबात बंधन नसतं. अवेअरनेस म्हणजेच आत्मजागृती ही कर्ममुक्तीची सुरुवात आहे. आपल्या आत्म्याच्या, आपल्या कर्माच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी मिस्टिक मराठीला जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.